नमस्कार मंडळी. महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमांची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेज आहे. टीव्हीवर, मोबाईलवर सतत हास्य जत्रा पाहणारे अनेक प्रेक्षक आहेत. समीर चौगुले, नम्रता संभेराव, वनिता खरा, शिवाली परब, प्रियदर्शनी, पृथ्वी प्रताप, ओमकार राऊत, ईशा डे अशा अनेक कलाकारांनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं. हास्य जत्रेचे तुमचे हे लाडके कलाकार किती मानधन घेत असतील असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पृथ्वी प्रतापनेच एकदा याचं उत्तर दिलंय. यासोबत त्याने मानधनाचं संपूर्ण गणितच मांडलं. या सगळ्यांचं मानधन नक्की किती असेल यावर पृथ्वी प्रताप म्हणालेला की प्रत्येक कलाकाराला वेळोवेळी वेगवेगळी रक्कम मिळते. मग ही रक्कम प्रत्येक एपिसोडचे 20,000 पासून ते 2 लाख पर्यंत असते. कधी कधी ती 5 लाख रुपयेपर्यंत जाते. महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये समीर चौगुले, अरुण कदम हे सिनियर आहेत, तर गौरव मोरे, ओमकार राऊत सारखे नवीन कलाकार आहेत. त्यांना हास्य जत्रेमुळे ओळख मिळाली. आपण सध्या प्रॉब्लेम झाला की आपण सगळेच मोठ्या गोष्टीकडे जास्त आकर्षित होतो. आपल्याला वाटतं या व्यक्तीला 5 लाख मिळत आहेत, मग आपल्याला का नाही. पण हे लक्षात घेत नाही की कधी तर त्या व्यक्तीने सुद्धा 20,000 पासूनच सुरुवात केली असेल. अनेक महिलांना 15,000 रुपये, 10,000 रुपये मिळतात. ज्युनियर आर्टिस्ट असतात त्यांना दिवसाला 800 रुपये मिळतात. तेच 10 दिवस काम करतात. त्यामुळे अशा कमी मानधनात ही लोक काम करतात. जेव्हा तुम्ही अगदी नवीन असता, पहिली डेली सोप असते, तेव्हा तुम्हाला सांगतात की दिवसाला 1,500 ते 2,000 रुपये मिळतील. आपण थोडे प्रसिद्ध झालो की अचानक कळते की आज तुम्हाला दिवसाला पगार 30,000 रुपये आहे. मग असं होतं की एवढे पैसे किती दिवस काम करणार? 8 ते 10 दिवस. मग ते दिवस खूप मोठे व्हायला लागतात, कारण आपण 10 दिवसात 3 लाख रुपये कमवलेले असतात. त्यामुळे यात अडकलं नाही पाहिजे. आपल्याला मिळणाऱ्या मानधनात घर सुरक्षित केले पाहिजे. मला आता 60,000 रुपये महिन्याला मिळतात. त्यात 20,000 रुपये घर भाडं, 20,000 रुपये SIP, 10,000 रुपये इन्शुरन्स, यात 4,000 गेले. उरलेल्या 20,000 मी आयुष्य जगतो. त्यात माझ्या कुटुंबाचा मेडिकल खर्च निघतो. उरलेले पैसे तुम्हाला कशात आनंद मिळतोय त्यात गुंतवा.